स्वागत आहे तुमच्या अनिता मराठीच रेसिपीमध्ये। तर आपण आज बनवणार आहे ठोंबऱ्यापासून पारंपरिक पद्धतीने आंबूसघाऱ्या, ठोंबऱ्याच्या आंबूसघाऱ्या। तर याच्यासाठी काय काय साहित्य पाहिजे ते आपण पाहूया। हिरवी कांदा, लसूण, अद्रक, कढीपत्ता, सांबार, कोथिंबीर, सोप, दही आणि आता आपण बघू मसाले। धने, जिरं, गरम मसाला, मीठ, कस्तुरी मेथी, लाल मिर्च पावडर आणि हळद, सोप आणि हा आपला बनवलेला ठोंबरा। ठोंबऱ्याची रेसिपी मी टाकलेली आहे, तुम्ही ते पाहून घेऊ शकता ठोंबरा कसा बनवायचा। तर चला मग आपण पहिले आंबूसघाऱ्याचा उंडा बनवून घेऊया। आंबूसघाऱ्या बनवण्यासाठी सर्वप्रथम हा जो आपला ठोंबरा आहे हा मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यावा लागते। हे अशा पद्धतीने ठोंबरा काढून घ्यायचा बारीक, त्याच्यात ज्वारीचा एकही दाणा राहिला नाही पाहिजे। ते ठोंबरा काढताना तुम्ही याच्यात ताक किंवा दही सुद्धा टाकू शकता थोडंसं, तो बारीक पेस्ट निघण्यासाठी। जर तुमचा ठोंबरा जर आसट असेल, पहिलेच जास्त शिजलेला असेल, तर ते काढायच्या वेळेस दही किंवा ताक टाकायची गरज नाही, तुम्ही नंतर ॲड करू शकता त्याच्यात। मिरची, थोडी कोथिंबीर, लसूण, आणि अद्रक झालेले टाकून जिरं, धने। आता हे मिक्सरमधून जाडसर काढून घेऊया। जे मी ठोंबरा काढला मिक्सरमधून तो एकदम बारीक पेस्ट काढला आणि याच्यात दही आणि ताक दोन्ही पण टाकले। आता याच्यात आपण टाकू सोप, थोडंसं जिरं आपण हिरवी मिरचीच्या पेस्टमध्ये टाकलेलं आहे। चवीनुसार तुम्ही पेस्ट कमी जास्त करू शकता हिरव्या मिरचीची। कोथिंबीर, कढीपत्ता टाकायचा आहे। आता कढीपत्ता बारीक हातानेच तोडून टाकायचा आहे। कांदा कापलेला आहे मी मोठा, असं मॅश करून घ्यायचं पहिले हाताने, मग तो पूर्ण टाकून द्यायचा। कस्तुरी मेथी चवीनुसार, गरम मसाला 2 चम्मच टाकलेला आहे मी गरम मसाला। हिरवं तिखट टाकलेलं आहे मी हिरवी मिरचीचा, पण लाल मिर्च पावडर टाकले की त्याची टेस्ट खूप छान येते, तर मी लाल मिर्च पावडर 2 चम्मच टाकणार आहे। हळद टाकणार आहे 1 चम्मच आणि मीठ, नमक चवीनुसार एवढं नमक टाकणार आहे। आता हे सर्व मिक्स करून झालं की याचा गोळा करायचा आहे। त्याला आपण आता थोडीशी कणिक मळून मी याला तेल लावलेलं आहे, थोडंसं आणि मळून ठेवलेलं आहे। हे 4 ते 5 तासासाठी असंच आंबट ठेवायचं झाकून ठेवून। जो आपला आंबूसघाऱ्याचा उंडा आहे तो जर आडसट झाला असेल त्याला बेसन किंवा कणिक लावायचं आणि अशा कॅरी बॅगला तेल लावायचं आणि त्याच्यावरती आंबूसघाऱ्याचा उंडा असा कापटून घ्यायचा, असं करून। आंबूसघाऱ्या तयार झालेले आहेत। तर आपण हे कढीसोबत, दह्यासोबत, लोणच्यासोबत, ठेच्यासोबत खाऊ शकतो। तुम्हाला ज्या प्रकारे आवडतील त्या प्रकारे खायचं। तर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।